अजिंक्य मृत्यू सकल जगाला, परित्यालाही जिंकून आला. प्रेमनिधी तो मम दुबईचा, प्रेमनिधी तो मम दुबईचा. आज पुढे रमला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्क वर्तमानाच्या 15व्या अध्यायातील 46व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळिले. मग त्याला खडकात खोदिलेल्या कबरेत ठेविले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसविली. अरिमथाईकर योसेफाने पिलाताच्या परवानगीने प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर सन्मानपूर्वक खडकात खोदिलेल्या कबरेत ठेविले. ती कबर एका बागेत होती. अशी कबर खरे तर एखाद्या खोलीसारखी असायची व प्रती ठेवण्यासाठी आत एकापेक्षा अनेक उंचवटे बनविलेले असत. याचा अर्थ एका कबरेत एकापेक्षा अनेक प्रेते ठेवली जात. ही कबर योसेफाने स्वतःसाठी व बहुधा कुटुंबासाठी खोदवून ठेवलेली होती. ती नवी कबर होती, म्हणजेच यापूर्वी या कबरेत कोणालाही ठेवलेले नव्हते. हे सर्व परमेश्वर पित्याच्या इच्छेनुसार व यशायाच्या भविष्यानुसार घडले होते. त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. होय, त्या पवित्राला एका सज्जन, धार्मिक, प्रतिष्ठित धनवानाच्या नव्या कबरेत ठेवले जाणे हा परमेश्वराकडून मिळालेला सन्मान होता. वास्तविक ती त्याच्या पुनरुत्थानाच्या सत्याचा अधिक भक्कम पुरावा ठरली. या कबरेत यापूर्वी कोणतेही शरीर ठेवले गेले नव्हते. त्यामुळे नेमके कोणत्या अथवा कोणाच्या शरीराचे पुनरुत्थान झाले याबद्दल शंका राहिली नाही. तो उठला व ती कबर कायमची रिकामी झाली. ती आजही रिकामीच आहे व मरणाचे भय वाटणाऱ्या मनुष्याला ती ग्वाही देते की स्वतःला अजिंक्य समजणाऱ्या मरणाला ख्रिस्ताने जिंकले आहे. म्हणून त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांसही मरणाचे भय बाळगण्याची गरज नाही, कारण त्याच्यावर विश्वास ठेवणारा मरणातून जीवनात पार गेला आहे. आपणही ख्रिस्तावरील विश्वासाने सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी होण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो. आज मी ख्रिस्त पाहिला.